हा काही आपल्याला साफ करायचे सर्व कोळंबी. चला गाईज, पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर चला, आपली मॉर्निंग तर खूप छान झालेली आहे. मस्त वर्कआउटसुद्धा झालेलं आहे, दिवाबत्तीसुद्धा झालेली आहे. आणि आज किती दिवस माझे ब्लॉग बी येत नव्हते. थोडा असंच घरातला प्रॉब्लेम झालेला, त्याच्यामुळं ब्लॉग नव्हते येत. गाईज आता आपले कंटिन्यू रोज ब्लॉग येतील. तर आपले असंच पहिला आपल्या ब्लॉगला सपोर्ट केलेला, असंच सपोर्ट करा. तर चला बघू आज काय काय होते, ते सर्व काही तुम्हाला मी दाखवणार आहे शूट करू. तर चला गाईज. चला गाईज, जीविका अजून उठली नाही. जीविकाला पहिला उठवते. गाईज इकडे बघा, आमची निधी कशी वरती झोपलेली आहे. इकडे जीविका. ए उठायचं नाही काय? वाजलं किती बाय? हा जीविका, शाळेत जायचं नाही काय? झोपा झोपा. चला गाईज, आता आपण किचनमध्ये जाऊ. काहीच केलेलं नाही आहे. सकाळी अशा कोळंब्या काढलेल्या आहेत, म्हणजे फ्रीजमध्ये होत्या गाईज. सर्व अशा याच्यामध्ये पाणी टाकून ठेवलेलं आहे. भीती वाटते, याचे कोशरे डेंजर असतात. हा काही आपल्याला साफ करायचे सर्व कोळंबी. चला पटापट साफ करून घेते मी. हे नळ कुणी असा ढील केला? हा त्याच्यामध्ये मी पाणी घेते. सर्व कोळंबी काढलेली आहे, त्याला साफ करून घेते. जीविकाला डब्याला बी द्यायचे आहे, त्याच्यामुळे आता एकदमच तोडून ठेवते तिला. एकदम बर्फ झालेला आहे. आणि जीविकाला पूर्ण अशी सोलते. कोळंबीच आपल्या घरी मस्त कोळंबी होणार आहे. याच्यावरती पाणी टाकू. भीती वाटते काय एकदम ना. तेव्हा झाली सुट्टी. एकदम बर्फ झालेला आहे. साफ करताना माझा विचार होता जीविकाच्याच पुरती साफ करावा, कसं हिला टाइम लागेल. आता बघते ती आधी मी ठेवून देते, नंतर साफ करायला घेते. कसं तिला मला डब्बा करायचा, त्याच्यामुळे मला टाइम होईल. अशी एवढी आता मी तोडलेली आहे. कोळंबी पण भरपूर अशी मोठी मोठी आहे. बघा, आणली तेव्हा खूप भारी होती. का सांगू, 2 दिवस फ्रीजमध्ये ठेवली ना तिला, त्याच्यामुळं फ्रीजमध्ये ठेवल्यावर ती अशी एकदम काली पडते कोळंबी. आता आणली तेव्हा खूप छान होती. बघा, मोठी मोठी कोळंबी होती. आणि आता ते 2 दिवस झाले फ्रीजमध्ये होती ना, आणि आज बनवायला उपवास होती, त्याच्यामुळं आम्हाला बनवायला नाही भेटली. मस्त मोठी मोठी कोळंबी आहे. चला ही सर्व आता मी तोडून घेते. बघते ना, आता अर्धी ठेवते मी. चला काही सर्व कोळंबी आता मी साफ केली. जीविकाला आलं मी काढून ठेवलेली आहे. आता ही घाण पहिला भरून घेते इथं. तसं मग मला आता चपाती टाकायला घेते पटापट. आणि अर्धी कोळंबी ठेवली मी. बघा एवढे कोळसे निघले ह्याच्यातून. आता मी नंतर पहिला तर जीविकाला डब्बा करते, नंतर घेईन जेवण करायला. कोळंबी फक्त साफ करून ठेवलेले आहे. बघा आता या कोळंबी अशा मी सर्व अशी धुवून घेतलेले आहेत. हे बघा, त्याच्यामध्ये मी हळद मसाला लावून ठेवते. आणि तेवढ्यात मी चपात्या करून घेते. हात धुवून घेते मी व्यवस्थित. वास येते मच्छीचा. गाईस मच्छीचा वास सुटलाय घरामध्ये. वास येते. आता आणि जीविकाने लावलेले सकाळीच टीव्ही. मुलांची खूप नाटकं असतात सकाळी. सगळं पटापट करून घेते.
आता टाकते मी हळद टाकून घेते, मॅरिनेट करून ठेवते व्यवस्थित. मग नंतर मी मस्तपैकी फ्राय करायला घेते. जास्त नको मसाला, अजून थोडाच टाकलेला आहे. त्याच्यामध्ये मीठ टाकून घेते मी. आता परत मला हात धुवायला लागते, त्यामुळे आता मला मिक्स करायला लागणार आहे सर्व. आणि ते कोलब्यांचे पोशे माझ्या हाताला लागलेत ना, तर आग व्हायला लागले पूर्ण हाताचे. लिहिला आहे गॉईज मस्त की पीठ मलायला. असं पीठ मळून घेते चपात्यांचं. वैज चपात्या करते. आणि मी ज्वारी आणलेली आहे, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. कसं म्हणून माझ्यासाठी मला ज्वारीच्या भाकऱ्या येत नाही, तर मला सांगितलेलं आहे कशा बनवायच्या त्या. आपण ट्राय करू. चला गाईज, फायनली आता आपण लाटाला घेतल्या चपात्या. पटापट नाही टाईम होता, आपण चपात्या टाकून घेऊ. आणि लगेच आपली कोळंबी मी फ्राय करून घेते. तेल बी आता याच्यामध्ये टाकून घेतलंय. मस्त असं सॉफ्ट झालेलं आहे पीठ. हलते हा फोन पटापट करते ना, त्याच्यामुळे फास्ट आहे. आता आपण लगेच दुसरी करायला घेऊ. छान अशी फुगलेली आहे चपाती. ए जीविका कालता हाण बाय, कालता नाही घेतला मी, कालता आणते. जीविका कालता दे. चला गाईस, फायनली आता आपल्या चपात्या झालेल्या आहेत. तर लास्ट राहिलेले आहे. आणि लगेच मी आपली कोळंबी फ्राय करून घेते. चला गाईस, गॅस बंद करू. तेल बी मस्त छान असं गरम झालेलं आहे. थोडं आपण लसूण टाकू तेलामध्ये. आणि लगेच कोळंबी आपल्या फ्राय करून घेऊ. मस्त मॅरिनेट झालेलं आहे. जरा गॅस कमी करते, मग फास्ट करून घेते. चला, सर्व आता टाकून झालेले आहेत. आता जीविकाच्या लगेच मी केस पिंचरायला घेते. चला गाईस, आता आपल्या कोळंब्या तर ठेवलेल्या आहेत गॅसवर. जीविकाचे आता मी केस विंचरून घेते पटापट. गाईस, घरातलं काम तर काहीच झालेलं नाही, भरपूर घरामध्ये पसारा आहे. पहिलं जीविकाला मी डब्बाच करून घेते. तर चला गाईस, आणि कंटिन्यू करा. जीविका माझी काय करते बघा. जीविका माझी बेड व्यवस्थित करते, चादरी सर्व टाकून घेते त्याच्यामध्ये. जीविका पटकन याचं व्यवस्थित मी तेल लावत असते. आणि आता केस पण घालायचं कमी झालं, आणि केस बी घालायचे थांबलेले आहेत. पहिले एवढं एवढं मोठा निघायचा, आता तर एकच केस निघतो. भरपूर पहिला केस जात होते. आणि जीविकाचे माझे भरपूर केस मोठे झाले असते. मी जे केस भरपूर कापायचो, पण आता तिला आवडतात, मम्मी माझे केस कापू नको म्हणून मी तिचे आता केस कापत नाही. आता तिचे वाढवायचे आहेत तिला केस. चला झाली. चल उठ जीविका.
चला गाईज आता जीविकाचा डब्बा भरते. आपल्या पोळव्यात आता झालेल्या आहेत. जीविका इकडं हात धुते. मस्त झालेलं आहे छान. इकडे आपल्या चपात्या आणि जरासा किचनवरचा थोडासा सीन आहे. चला गाई जीविका माझी चालेल. जीविका व्यवस्थित जा. आणि वातावरण बघा किती छान असं झालेलं आहे. ऊन पडलेलं आहे. जीविका माझी चालली. असं वाटते. हां जा व्यवस्थित. चला जीविका आता गेली. आता आपण जरा घर आता साफ करून घेऊ पटापट. नाईट टाईम होता. क्युटी बघा माझी कशी बसते. चला घरीच आता घेतलेला आहे मी झाडून काढायला. जीविका तर बघितली गेली. जीविका म्हणजे घरामध्ये घाण बघा किती. आणि जीविका जरी माझी क्युटीची केस नुसती पडतात ते बघा. मग किती दिवस पडत नव्हते आता परत लागले होते तिचे गळायला केस. सर्व केसच केस. डेंजर आहे बघा. आता जी क्युटीला मी बाहेर बांधलेली आहे. तिला आता एक चांगला मधला कोणता शॅम्पू आणते म्हणजे ते केस गळणार. खाली कचरा जाते पूर्ण. आणि ती छोटी छोटी केस दिसून येत नाही. झाडून बिडून काढला. सोपे वेपे सर्व व्यवस्थित केले. जरा बरा वाटते. इकडूनचा बी आणि ह्या रूमचा बी पूर्ण असा साफ केला मीनी. आणि आता आपण किचनमध्ये भांडी आहेत. आता आपण भांडी घासून घेऊ. आणि मग आणि हे वरती जायला लागेल मला कचरा टाकायला. हे बघा जरा आता किचन बिचन साफ करते आणि भांडी बिंडी सर्व अशी लावून घेते. तर चला काहीच ती रात्री घासलेली. काम असं करून घेते आणि मग लगेच जेवण करायला घेते. घरातला किती काम केलं तरी काम नाही लवकर काय आपलं संपतच नाही. सर्व असा किचन बिचन पुसून काढला. भांडी बिंडी घासून काढली. भरपूर अशी भांडी होती. तुम्ही बघितलं किचनवरचा सीन कसला डेंजर होता. आणि आता मी लादी पुसायला घेते लगेच. चला जरा बालदी भरायला लावते. बालदी भरून घेते आणि पटापट लादी पुसून घेते. लादी अशी घाण झालेली आहे. लादी पुसते आणि मग कपडे धुवायला जाते. लादी बिदी एकदम पुसलेली आहे. आता घर जरा स्वच्छ वाटते. जरा स्प्रे मारून घेते घरामध्ये. जो वास यायला नको असं खोमट खोमट एकदम वास येते. त्याच्यामुळे आता घरामध्ये स्प्रे मारते. आणि चला बाहेर बघा पाऊस बी पडायला लागला आहे. आता मी कपडे धुवून येते. आता आपली लादी बिदी झालेली आहे. तर चला काहीच आपण आलेलं आहेत कपडे धुवून. आता लगेच आपण जेवण करायला घेऊ. नाईट टाईम होता. खूप टाईम झालेला आहे. सर्व आता किचन बिचन बघा एकदम साफ झालेलं आहे. कपडे बी आपले झालेले आहेत. आता आपण कोलंबी फ्रीजमध्ये ठेवलेली आहे. मगाशी तुम्ही बघितले पूर्ण साफ केलेले आहे. फक्त आता बनवायचे आहे. पटापट आता मी बनवून घेते. आता घरामध्ये कोण नाही. एकदम शांत एकदम घर आहे एकदम. त्याचं कोलंबीमध्ये मी पाणी टाकलेलं आहे. वापस कडक झाल्या. फ्रीजरला परत ठेवल्या. तर आपण बनवायला घेऊ. चला बघा कडक झाल्यात ना मस्त अशा मोठ्या मोठ्या आहेत. कडक झाल्या त्या. चला काहीच मस्त आहे की आपलं कापलेलं आहे. टॅमॅटो घेतलेला आहे. मिरची कढीपत्ता आणि आपलं लसूण सुद्धा ठेचलेला आहे.
काहीच पटापट आता मी फोडणी देते आणि जरा आज मला जरा बाहेर सुद्धा जायचं आहे, जेवण करून थोडी बाहेर चाललेलं आहे. कढीपत्ता टाकते, पेस्ट करू. आपण टाकून लसूण जास्त घेतलेले आहे. मस्त लसणाचा वास आला पाहिजे. व्यवस्थित आपल्याला परतवून घेऊ आणि लगेच त्याच्यामध्ये टॅमॅटो मिरची सगळं टाकून घेऊ. आपलं टाकून घेते टॅमॅटो, कोथिंबीर कापली नाही, मीठ टाकून घेते लगेच. टाकू मस्त की चिकन मसाला आपला. हळद आपली, हळद आपला मसाला. गाईस एकदम झणझणीत बनवते, एकदम तिखट लागला पाहिजे. ते असं परतवून घेते आणि सर्व कोळंब्या टाकून घेते याच्यामध्ये. झालेला आहे. याच्यामध्ये पाणी टाकून घेते. एक साईडला मी भात घालते आणि जरा वाटण बनवून घेते. छानपैकी असा कालवणारा उकळा सुद्धा आलेला आहे आणि इकडे मी घेतलेला आहे खोबऱ्या भुजायला आणि आपला भात सुद्धा झालेला आहे. असं इथे खोबरं भुजून घेते, ते सुद्धा येतील. मी आता रेडी होते आणि मग गाईच लगेच जायला निघते. असं की छान आपल्या पोळ्या होतात. मस्त मोठ्या मोठ्या आहेत पण करकवालीसारखे आहेत. जेवण बिवण तर आपला कंप्लीट झालेला आहे आणि मग मी रेडी झालेलो आहे. चला मी येते जाऊन आणि आमचे हे सुद्धा आलेले आहे जेवायला. चला गाईच घरामध्ये आलो आणि बाबू तर माझा मगाशीच आलेला आहे वाटतं आणि आता मी जेवून घेते. भरपूर अशी भूक लागलेली आहे. चला जेवून घेतले, आराम केला. आता आपण कामाला लागू. घरातलं आता काम बिम करून घेते. खूप पसारा आहे. मुलं बी आली शाळेतून, जीविकासुद्धा आली. चला गाईच चला आता किचन जरा साफ करते. सर्व भांडी बेसिंगमध्ये आहेत. चला जरा गॅस बीस पुसून घेते. इकडे मी घेतलेले आहेत भांडी घासायला. भांडी भरपूर होती आणि तेव्हा झोपलो. अशी भांडी एवढी पडलेली आहे त्यांची. पटापट घुसून घेते आणि काही लगेच जेवण करायला लागते. संध्याकाळ झालेली आहे. किचनवरचा किचन एकदम पुसून काढला. भांडी बी घासून काढली. भरपूर असं किचनवरती पसारा होता. तर चला मी आता दिवाबत्ती करते आणि मग काही जेवण करायला लागते. इकडे जीविका काय करते, जीविका बसल्या अभ्यास करायला आणि काय माझ्या पॉकेटमध्ये पैसे बघते. बेडशीट चेंज केली जीविकानी आणि क्युटी बघा. चला गाईज मस्त इथं टॅमॅटो कापल्या, मिरची, कोथिंबीर आणि आपली कोळंबी अशी साफ केलेली आहे आणि आपलं तेलसुद्धा गरम झालेलं आहे. पटकन असा कालवण करते, जास्त रस्सा ठेवतच नाही. चल बनवायला घेते. लसूण घेतलेला आहे, असं मिक्स केलेलं आहे. त्याच्यामध्ये आता कोळंब्या टाकू. जास्त पाणी टाकत नाही, एकदम थोडंच पाणी टाकते. मस्तपैकी झालेला आहे कोळंब्यांचा. जास्त रस्सा ठेवलाच नाही मी. आणि इकडे भात घातलेला आहे, ठेवलेला आहे. मी संध्याकाळची जेवत नाही. मस्तपैकी सूप, व्हेज सूप केलेला आहे. अशी मी
पॅकेट आणलेले आहेत सूपचे. हे बघा मस्त छान असा सूप. जरा फास्ट करते गॅस. आणि यांचं सर्वांचा जेवण झाला. का जेवली? चला गाईस, आपलं मस्तपैकी सूप रेडी झालेला आहे. या मस्तपैकी प्यायला. इकडे माझी जीविका बसली. चला गाईज, आता माझा ब्लॉग इथेच एंड करते. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर गाईज सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय बाय, गुड नाईट.